नमस्कार, जय महाराष्ट्र. आज रविवार असल्यामुळे बघा मी मार्केटमध्ये फक्त एका लेनलाच द्यायला येते खायलेल्या लेकरांना, कारण म्हणजे मला आता होत नाही. तर या गाडीखाली झोपलेत बघा. आज रविवार असल्यामुळे मार्केट बंद आहे, सगळीकडे सामसूम आहे. कारण 100पेक्षा आपले मुख्य प्राणी झालेले आहेत. 150वर संख्या गेलेली आहे. मी एकटी यांना देऊ शकत नाही. घरातलं सगळं आवरून आणि होतही नाही, दगदग खूप होते, सारखे पडते. हे बघा फायटी इथे झोपलेला आहे. फायटी उठ के रे, चला पटकन. का ए भाई बघा, हे दोघं जण सेम आहे. मागे सर देते 2 मिनिट. सर मागे सर म्हटलं ना, सर मागे तू. हे बघा, हा एक आणि हा एक, तिघं भाऊ आहेत. काय बाबू, हे तिघे जण आहेत ना, भाऊ आहेत. हे 2 जण आणि हा ब्लॅकी सेम टू सेम आहेत बघा, सगळे दिसायला. खायला दिले पण हा नुसता माझ्या मागे मागे फिरतोय, तर मलाच भीती वाटायला लागली. अरे बबडू, तुला सवय नाही आहे का? हां, नाही आहे सवय. हे गे, हे गे इकडे, खाऊन तर बघ तू. आणि इथे ठेवलंय तुला बबडू, कोण खाणार ते? इथे पण दिलंय, तिथे पण दिलंय. हां, इकडे हे बघ, इकडे हे बाळा, इकडे लवकर. काळू, तू इथलं का? गेट लगा रे ना, तू ये डर. ते गेट लावतात तर हे घाबरतायत. काय नाही बबडू, खा. ए इकडे रे. राखी इतकी जोरात पळत आली ना, त्या दुकानात बसलेली होती बघा. आता हे बाकीचे पाणी प्यायला गेले. पाणी तिथे ठेवतात म्हणून लेकरांना पिता येते बघा, पाणी पिता येते. कारण तिथे एक दादा आहेत, त्यांना मी त्या दिवशी सांगितलं की डॉग फूड खाल्ल्याच्या नंतर पाण्याची गरज लागते, तर प्लीज त्यांना पाणी ठेवा. तर त्यांनी ठेवले बघा बादलीमध्ये आणि ते पित आहेत. खाण्यापेक्षा आहे ना, आजकाल पाण्याची खूप गरज आहे हो लेकरांना. राखी, तू खा इथे. हा, हे हिरोईन, मी जाते दुसऱ्यांना द्यायला समोर. हा राखी, बघ ते पाणी पितात. पाणी आणले मी पण, कारण आज रविवार असल्यामुळे सगळं बंद असेल म्हणून मी पाणी येताना 5 लिटर घेऊन आले. कारण हे 4 जण आणि त्या पलीकडच्या कोपऱ्यात बघा, तिकडे एकदम लास्टला एक गाडी गेली ना, तिकडे 4 जण आहेत. खायला अगोदरच ठेवलेलं आहे. आणि हे साहेब बघा, सगळ्यात अगोदर यांची एंट्री झालेली आहे. इकडे पाण्यासाठी मी सिमेंटचे ना मोठे पॉट ठेवले होते, पण अक्षरशः एवढी चोरटी लोक आहे की रस्त्यावरच्या कुत्र्यांना पाणी ठेवायला ठेवलेली भांडीसुद्धा उचलून घेऊन जातात. म्हणजे ते किती गरीब आणि भिकारी लोक आहेत. खरं सांगा ना, लेकरांना आज गरज आहे हो पाण्याची, हां, मुख्य प्राण्यांना, आणि ही लोक घेऊन जात आहेत. ओ शेट, थांबा, आता मी पिल्लूला आवाज देते. आतमध्ये ठेवलेत काय ना, ऊन लागते म्हणून. हे बघा, घ्या, खायला ठेवले. ये लवकर, चल ये पिल्लू, इकडे पिल्लू, इकडे. अजून एक जण नाहीये. हे हिरो, इकडे बाबू, इकडे. अजून एक जण नाही यांच्यातला. और एक नहीं है, कहाँ पे? काले कलर वाला. यांच्या इथे आतमध्ये होते सगळे, कारण उन्हाचे यांना आतमध्ये ठेवतात बघा. चला, आता यांचं खाऊन झालेलं आहे. सगळं सांडले ते, कारण ते हिरोमुळं सगळं खाली सांडले बघा. कावळे खातील, जाऊ देत. खूप नासतूस करतायत ना हे थे भैया. देखो, मैं जब आती हूँ तो मैं पानी लेकर किन रख दिया करो प्लीज़. खाना नहीं मिलेगा तो चलेगा, लेकिन पानी चाहिए भैया. देखो ना कितने पैसे. नहीं, यहाँ पे डाल दिया करो प्लीज़.
देखो कितने पैसे। नहीं नहीं, इसमें आप अंदर भी रख दो और इसमें भी रख दो. काय आहे ना, एक वेळ ह्यांना जेवायला नाही ना मिळालं भैया तरी चालेल हो. जा बाबू पी पाणी. इथं आलं की बघा सगळ्यात अगोदर हिरोची आठवण होती आणि ते डोळ्यात पाणी दाटतं, कारण हिरो मी आवाज द्यायच्या अगोदर हे बघा माझी आली की माझी स्वीटी आणि किटी. चलिये ये, मी आवाज द्यायच्या अगोदर चाली बबडू. थांब, मी आता पेपर आणले नाहीत काही काही तर. चलिया बघा ही ब्लॅकी पण आली. ए गडिया काय भांडण नाही काय, खाऊ खायचे श्वानाला. ओके 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 थांब. काय झालं, गाडीचा आवाज आला ना की सगळेच घाबरतात, कारण ज्या वेळेस हिरोच्या अंगावर गाडी गेली ना त्यावेळेस सगळे तिथे होते बघा आतमध्ये. प्रत्येक क्षणाला इथं आलं ना हिरोची आठवण येते, कारण हिरो म्हणजे कधी वाटेलच नाही की तो एक डॉगी आहे. हा कालू काय ग हे गे हो. गाडीचा आवाज जोरात आला ना की सगळे घाबरतात. तरी बघा हिरोची भावंड आली नाही, फक्त स्वीटी किट्टू आणि ही काली आहे. बघा आवाज दे. खरं सांगा का हिरोची आठवण येणार नाही, कारण प्रत्येक हा बघा हिरोचा भाऊ आहे आणि हा पण हिरोचा भाऊ आहे. खूप त्रास होतो हिरोच्या आठवणी, म्हणजे मी बोलू नाही शकत. चले भाऊ. हा आहे ना, हा सगळं खातो सगळ्यांचं, स्वतःचं खाल्लं आणि ह्याचं पण ताट ओढून घेतलं बघा. नंतर मी दुसरं ताट दिलं याला, प्लेट दिली. हा खूप म्हणजे खूपच आहे, सगळं खाली सांडवले पिल्लूनी. हे काली तू खाल्लं आहे ना, तुझं तू खाल्लं आहे ना काय खाल्लं ना बबडू. हे बघा हे मुके प्राणी किती एकत्र राहतात, अजिबात भांडण तंटा नाही यांचा. स्वीटी मॅडम, स्वीटीला आमच्या बाबू होणारे बेबीज होणार आहेत. काय झालं ना खाऊन गुडी याचं, जा आता आराम कर. हे आमचे किट्टू मॅडम, चला बाय. काय नाही करत ना तो, काय नाही करत. खा ना, मी तुला काहीच करत नाही बबडू. मी एवढ्यावरती चढून कशासाठी आले तुला खाला खायला. बघा त्याला आहे ना दात बीत काहीच नाही, तोंडाला लागलेला आहे. आता मी जस्ट बघा आतमध्ये खायला दिलं, इथे आतमध्ये दिलं बघा हिरोच्या तिथे. तर तो व्यक्ती रिक्षाने इथे जात होता आणि रिक्षा बाहेर आला आणि ती भुकायला लागली, तर तो माणूस माझ्याशीच भांडतो. पिलो बाय, अजून देऊ थांब, अजून देते थांब. सर मागे मागे सर, इधर सर मागे सर 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 की मागं ओतून पण द्याय ना, टाकून पण द्याय ना भांड्यामध्ये. अरे हिरो याचा जो भाऊ आहे ना त्याला अगोदर खायला दिलं, त्याला तोंडाने खाता येत नाही आणि याला पायाने बसता येत नाही. आता ते दादा बोलले त्याच्या पायावरून गाडी गेलेली बोलले, म्हणजे नाही का मी याला बरेच वर्ष झालं असंच पाहते. पण खरंच लोकांना काय बोलावं यार, काही कळतच नाही आहे. दादा तिथे पाणी वगैरे ठेवतात पण खायला देत नाही. मला बऱ्याच वेळा पाहते आम्ही 24 तासातून एकदा आम्हाला जमल तेवढं आम्ही आमची मदत करतो. प्रत्येकाने मदत करणं खूप गरजेचं आहे. छोटा माठ ठेवलेला आहे पाण्यासाठी, प्रत्येकाची जबाबदारी आहे, पण कोण जबाबदारी घ्यायला तयार होत नाही. आता इकडे पण भरपूर घरं आहेत, लोक राहतात, शिळं अन्नसुद्धा हे देऊ शकतात ना.